स्वप्न तुमचं, दागिने आमचे. कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स. सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण. शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श. सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित. संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत. 8888 54 65 65 आणि 90 96 94 78 11. अखिल चराचरा वाळू आरती श्री गणपती ओंकारा. रक्तवर्ण तू सकल जगमकारा. अनन्य शरणागत याला सातोपदी देठारा. ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा. जय जय सत्या रे अक्कल कोटी वास करुनिया. दाविली अघटित चर्या रे लीला पाशे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरु हरिया रे. आहे अक्कल कोटी बहारे. समाधी सुखते भोगुन भोले. धन्य स्वामी वरिया रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरु हरिया रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे. जानसी मनीचे सर्व समर्था. विनवू किती भवभया रे. विदुके देई दीन दयाळा. नचता वर्णायामती देया रे. जयात्मज श्री दत्तात्रय. आरती अवधूता. सिद्ध मुकुटमणि ब्रह्मज्ञानी. सुरज ब्रह्महर्ता. जयात्मज दत्तात्रय. शाली अवधूता. चरणी पादुका कटिमेखला. जटा मुकुटमाथा. जयात्मज श्री दत्तात्रय. आरती अवधूता. सिद्ध मुकुटमणि ब्रह्मज्ञानी. सुरज ब्रह्महर्ता. वल्लभ नरसिंह सरस्वती दातारा. जयात्मज श्री दत्तात्रय. आरती अवधूता. सिद्ध मुकुटमणि ब्रह्मज्ञानी. सुरज ब्रह्महर्ता. आलो शरण तुला. कृपामुदे निज स्वरूपे रमवुनी. उद्धरी दासाला. जयात्मज श्री दत्तात्रय. आरती अवधूता. सिद्ध मुकुटमणि ब्रह्मज्ञानी. सुरज ब्रह्महर्ता. जयात्मज श्री दत्तात्रय. आरती अवधूता. अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी. हरी पडलो आता संकट विहारी. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी. दैत्यासुरमर्दिनी. सुरेश्वर वंदे कारक संजीवनी. जय देवी जय से नाही. श्रमले परंतु नवरे काही. साई विवाद करता पडलो प्रवाही. तेतू भक्ता लागे तेतू दासा लागे. पाऊस लागे. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी. या ठिकाणी पुण्यतिथीनिमित्त सप्ताह झाला. तुम्ही पण सहभागी झाला होता, सेवा केली. काय वाटतं? एकदम छान वाटलं. 7 दिवस कुठे गेले काय कळलं नाही. एकदम मस्त. म्हणजे गुरुचरित्र झालं, स्वामी चरित्र झालं, दुर्गा सप्तशतीचा व्याग झाला, मल्हार व्याग झाला. असे भरपूर कार्यक्रम झाले. होम हवन झालं, आरत्या झाल्या, त्रिकाळ आरत्या झाल्या. असं छान कार्यक्रम झाला. असं दरवेळेस कार्यक्रम व्हावा अशी मनाची इच्छा आहे. आणि
असं 2-3 दिवस झाले मला असं एकदम वाईट वाटतं की बाबा आता 2-4 दिवस आपल्याला म्हणजे 8 दिवस तरी निदान करमणार नाही. म्हणजे कसं आहे आणि ह्या कार्यक्रमात जर केले तर आम्हाला इतकी ऊर्जा भेटते. आम्हाला एक गोळीसुद्धा असं बसतासुद्धा येत नाही. माझ्या अक्षरशः 3 महिने झाले मला बरं नाही. माझे नुसते असे पाय थरथर कापायचे. पण इथं बसल्यापासून इतका फरक पडला ना मला. स्वामीनेच मला बळ दिलं. आता मी प्रहर सेवा केली, जप केले, वाचन केलं, विण्याची सेवा केली आणि मला पण खूप आनंद वाटला की मला ही माझ्या जीवनात कधीच असं घडलं नाही. सप्ताह आता आज पूर्ण झालेला आहे. याज्ञिकीचं अतिशय मोठं काम तुम्ही केलं आहे. काय वाटतं, कशी अनुभूती आहे या सर्व सप्ताहाची? या श्री स्वामी समर्थ या सप्ताहाची अशी अनुभूती आहे की रोजचा जो क्रम आहे तो भोपाळीपासून चालू होतो आणि जी काही माझी यावर महाराज माऊलींनी स्वामींनी जबाबदारी टाकली होती याज्ञिकीची ती 7 दिवस त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी हे काम करू शकले. आणि स्वामी महाराजांचं जे कार्य आहे हे दिंडोरी प्रणीत ते जास्तीत जास्त आपल्या कर्जतमध्ये प्रचार प्रसार याचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त संख्येने आपल्या या स्वामी केंद्रामध्ये सेवेकरी उपस्थित राहावे. यावर्षी थोडंसं उन्हाच्या तडाख्यामुळं संख्या थोडीशी कमी होती तरीही प्रहर सेवेला किंवा आपल्या या सप्ताहाला काही अडचण नाही आली. दिंडोरी प्रणीत मार्ग हा सगळे दुःखितांचं जे आहे ते दुःख तर तारणारे आहेतच, पण आत्ता मागही सप्ताह झाला आणि आताही असाच सप्ताह नेहमी चालू राहावं असंही महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि जे प्रहर सेवेला जे आहेत 12 ते 4, 4 ते 6 नंतर पण 6 ते 9 अगदी दिवसभर एकदम निस्वार्थपणे रात्रीचीही सेवा केली आणि दिवसाही सेवा केली तर त्यांचेही आभार मानते आणि असाच सप्ताह वारंवार पार पडो स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि थांबते. काय वाटतं, तुम्ही पण सहभागी झाला? श्री स्वामी समर्थ ह्याच्या सप्त्यामध्ये ना खूप चांगले अनुभव येतात. मला आलेले पण आता मी नाही बोलू शकत. एक अनुभव सांगा. स्वामी भक्तांना त्यामुळं प्रेरणा मिळते. 2-3 आले आत्ता. म्हणजे कसं मला खूप त्रास होत होता उन्हामुळं, पण मी जास्त सेवा नाही केली. मग नंतर दुपारून 4च्या नंतर यायचे तर दुखणं इथं सेवेला आल्यानंतर आपोआप नाहीसे झाले माझं. आणि बाकीचे जे काही आपली अडलेली कामं असतात ते पण प्रहर सेवेत माझे खूप सगळ्यात म्हणजे यश आलं. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील स्वामींचा पुण्यतिथीचा सप्ताह दिंडोरी प्रणीत या ठिकाणी संपन्न झाला आहे. काय एकूण सप्ताह कसा झाला, काय वाटतं तुम्ही? दरवर्षी दिंडोरी प्रणीत मार्गामध्ये जे वर्षातले 12 उत्सव होतात त्याच्यामधला हा सप्ताह जो आहे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीचा अत्यंत चांगला झाला. 20 तारीख ते 26 तारीख 20-19 तारखेला ग्रामदेवतांना निमंत्रित करणं, त्या लोकांना तिथे देव आहे त्यांना विनंती करून आम्ही ह्या कार्यक्रमाची त्यांना मुख्य निमंत्रित केलं. दुसऱ्या दिवसापासून वाचन सुरू झालं. 20 तारखेपासून 20 ते आजपर्यंत सर्व कार्यक्रम अत्यंत सुरळीतपणे पार पडले. महिलांची संख्या तशी लक्षणीय होती. याच्यामध्ये पुरुष मंडळी उन्हाळा खूप आहे, शेतातली कामं आहेत प्रत्येकाला, आणि तसं हे गाव आणि शहर असं मिळून केंद्र आहे. कापरेवाडी असेल, भैरवाडी असेल किंवा तुमचं ध्यान मंदिरचे काही सेवेकरी, भांडेवाडीतले काही सेवेकरी, कुळधरण असेल, यांच्या सर्वांची उपस्थिती अत्यंत चांगल्या पद्धती त्यांच्यातले जे प्रातिनिधिक स्वरूपात सेवेकरी केंद्रामध्ये आले चांगल्याच पद्धतीने त्यांनी या ठिकाणी मदत केली. कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि चांगला झाला. मी तर सांगतो माझ्या दृष्टीने अत्यंत हा कार्यक्रम कसा चांगला की निर्विघ्नपणे पार पडला. कुठल्या बाबतीमध्ये वाद नाही, विवाद नाही, कुठल्या बाबतीमध्ये अडचण नाही. आणि म्हणून म्हणजे कशाची चणचण जाणवली की या ठिकाणी जे काय ते प्रत्येकजण स्वतःहून प्रत्येक गोष्टी या ठिकाणी करतात. प्रहर सेवा असतील किंवा इतर कुठल्याही सेवा असतील त्या सर्व सेवा आपल्या दिंडोरी मार्गाला ज्या अभिप्रेत आहेत ह्या सर्व सेवा या केंद्रामध्ये पूर्णपणे पहिल्यापासून या सप्त्यामध्ये पार पडल्या. अशाच प्रकारचा सप्ताह हा राशीनलासुद्धा होतो आहे. तोही चांगल्याच पद्धतीने चालला. तिथं सेवेकरी संख्या जास्त आहे कारण त्यांनी प्रहर सेवेला चांगल्या पद्धतीचे लोक उपस्थित केले. आपली तर जरा थोडंसं संध्याकाळचाच जरा प्रॉब्लेम आला, परंतु तरीही महाराजांनी ते गोष्ट कुठल्या बाबतीमध्ये बंद झालेलं नाही. चांगल्याच पद्धतीचे कार्यक्रम आहेत. हे निश्चितपणे यासाठी एकच आहे की सर्वांचं सहकार्य हे मिळालं म्हणून जे शक्य आहे. याच्यामध्ये वार्ताहर असतील किंवा इतर जे लोक प्रतिनिधी आहेत आपल्या गावातले
यांनी रात्रंदिवस या ठिकाणी कार्यक्रमाची चौकशी केली. थोडंसं पाटील गल्लीमध्ये एक मध्यंतरी घटना घडल्यामुळं कार्यक्रमाचं स्वरूप थोडंसं कमी करता आलं. आम्हाला काही जास्त गाजावाजा आपण करू शकलो नाही, पण कार्यक्रमाचे लोकांची उपस्थिती अत्यंत चांगली. आणि या ठिकाणी जे काय याज्ञिकीचं काम आहे ह्या महिलाच सर्वपणे पार पडतात. नवीन महिला आम्ही 1-2 तयार केलेले की ते स्वतःहून तयार व्हायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या अवघड आहेत त्या गोष्टी ज्यांना सुंदरपणे वाचन करता येतं, उच्चार स्पष्ट होतात, संस्कृतची ज्यांना माहिती आहे अशाच लोकांच्या मदतीने हे सर्व कार्यक्रम झाले. अशाच कार्यक्रम इथून पुढे व्हावा असे स्वामींच्या चरणी मी विनंती करतो. आणि श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील संत सद्गुरू गोदड महाराज यांचं या ठिकाणी जे जन्मस्थळ आहे, या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह या स्वामींचा पुण्यतिथीच्या निमित्तानं दिंडोरी प्रणित आयोजित करण्यात आला होता. हा सप्ताह या ठिकाणी आज पुण्यतिथीने संपत आहे. आपण या ठिकाणी हे जे सेवेकरी आहेत त्यांच्याशी या ठिकाणी दिंडोरीपर्यंत हा जो सप्ताह आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की काही सेवेकऱ्यांनी त्यांचा अनुभव देखील सांगितला. काही आजींनी सांगितलं की त्यांना या सप्ताहानंतर अक्षरशः काही दिवस करमतही नाही आणि रोज अशा पद्धतीचे कार्यक्रम असावे अशी भावना आहे. काही जणांचे या ठिकाणी जे आजारपण होते ते बरे झाले. अशा पद्धतीने स्वामींचा एक वेगळ्या पद्धतीचा आशीर्वाद या सर्व सेवेकरांनी या ठिकाणी मिळाल्याचं आपल्याला पाहायचं मिळतं. आणि अशा पद्धतीने हा अखंड नामजप सप्ताह पुण्यतिथीच्या निमित्त आणि गुरुचरित्र पारायण सप्ताह या ठिकाणी समारोप झाला आहे. जी न्यूज चॅनलसाठी गणेश जेवरे, अहिल्यानगर. ब्रह्मा विष्णू सदाशिव, ब्रह्मा विष्णू सदाशिव, अर्धांगीधारा. ओम हर 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 महादेव, ओम हर 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 महादेव. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला होलसेल भावामध्ये उपलब्ध गोड रसाळ आंबा यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या. प्रोप्रायटर विनायक वाघमारे. संपर्क 985191 7171 व 9851 097 171. चला तर मग साई फ्रुट्सला एक वेळ अवश्य भेट देऊया आणि होलसेल दरामध्ये केशर व हापूस आंबा घेऊया. आमचा पत्ता स्टेट बँकेच्या पाठीमागे, कर्जत शहर. चला तर मग या उन्हाळ्याची चव या गोड आंब्याने आणखीनच गोड करूया.